शिक्षण सेवक म्हणून काम करताय किंवा भावी शिक्षक होणार आहात, अल्पसंख्याक संस्था असू देत, मायनॉरिटी असू देत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, झेडपी, नपा, मनपा कुठंही तुम्ही काम करत असाल तर महाराष्ट्र शासनानं 2000 पासून शिक्षण सेवक ही योजना कंपल्सरी केलेली आहे आणि त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, इव्हन अध्यापक विद्यालयाच्या शिक्षकांना सुद्धा 3 वर्ष शिक्षण सेवक हा कालावधी पूर्ण करावा लागतो. हा कालावधी पूर्ण करत असताना यांना रजा कोणत्या भेटतात आणि कोणत्या कंडिशनमध्ये हे रजा घेऊ शकतात, मग त्या नैमित्तिक रजा असतील म्हणजे कॅज्युअल लीव्ह असतील, ऑफिशियली किती घेऊ शकतात, अनऑफिशियली कशा पद्धतीने मिळू शकतात, सोबतच मॅटर्निटी लीव्ह ज्या महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा महत्त्वाचा कन्सर्न आहे त्याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण अतिशय व्हिडिओ आहे. सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ऑथेंटिक माहिती आपण याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देतोय, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, शिक्षण सेवक म्हणून काम करत असताना प्राथमिकसाठी जो पगार आहे सध्याचा तो 16,000, माध्यमिकसाठी 6 ते 8च्या शिक्षकांना 18,000 आणि 9 ते 12 पर्यंतच्या, सोबतच अध्यापक विद्यालयामध्ये डीएडच्या कॉलेजला जरी तुम्ही शिकवत असाल तर मात्र तुम्हाला महिन्याला पगार असतो तो असतो 20,000. आता याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला या शिक्षण सेवकांना एक ऑफिशियली रजा मिळते आणि ती विथ पे मिळते. ओके, आणि एक पेक्षा जर जास्त त्यांना जर सुट्टी घ्यायची असेल तर मात्र त्यांना विदाऊट पे म्हणजे त्यांना त्याचं पेमेंट मिळत नाही, म्हणजे त्याचं कट केलं जातं त्या शिक्षण सेवकाच्या पगारातून. अशा प्रकारे त्यांना ती रजा मिळते. एकूण किती रजा मिळतात एका वर्षामध्ये? एकूण रजा या शिक्षकांना 12 मिळतात. 12 महिन्याच्या 12 रजा असतात. बरं, एखादा शिक्षक जर जानेवारी महिन्यामध्ये अपॉइंट झाला तर त्याला किती रजा मिळतील? तर मित्रांनो, त्यांना पूर्ण त्याचं जे अकॅडमिक इयर आहे ते शैक्षणिक अकॅडमिक इयर प्रमाणेच पकडलं जातं, तर त्याला मे पर्यंतच्या फक्त 6च रजा मिळतील. आणि जेव्हा तो फुल अकॅडमिक इयरमध्ये जो तो काम करणार आहे, जून टू एप्रिल महिन्यापर्यंत, मे महिन्यामध्ये सुट्टी असते, तेव्हा मात्र त्याला एकूण 12 रजा मिळतात. सोबतच या शिक्षकांचा अजून एक कन्सर्न आहे की अजून जर जास्त रजा हवी असेल तर काय? तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमच्या मुख्याध्यापकांना. सोबतच एखादी तुम्ही परीक्षा देत असाल शासनाची, प्रमोशनसाठी, वेगळ्या जॉबसाठी, सरकारी जॉबसाठी, तेव्हा सुद्धा तुम्हाला शिक्षण सेवक हा पिरियड चालू असताना तुम्हाला अर्ज करावा लागतो त्याच्या संदर्भातला. आणि त्यांना सांगावं लागतं की मी अशी अशी परीक्षा देतोय, मी अशा अशा ऑफिशियल कामासाठी जातोय, हे तुम्हाला पूर्णतः अर्ज करून करावं लागतं. कारण शिक्षण सेवकांसाठी वेगवेगळे नियम आहेत आणि त्यांची आचारसंहिता झेडपी पासून कोणताही शिक्षण सेवक असो त्याला पूर्ण करावीच लागते. जनरली झेडपीला जास्तच रूल असतात त्याच्यामध्ये की त्यांनी एवढ्याच म्हणजे अंतरावरती शाळेपासून दूर राहायला हवं, असे बरेच नियम फॉलो करत असताना जर एखाद्या शिक्षकाने जर जास्त रजा घेतली तर किती जास्त तो घेऊ शकतो? मित्रमैत्रिणी, सध्या राज्यामध्ये पोर्टल शिक्षक भरती चालू आहेत किंवा तुम्ही अल्पसंख्याक मायनॉरिटी संस्थावरती, आस्थापनावरती जरी काम करत असाल तर मात्र जेव्हा तुम्ही शिक्षण सेवक म्हणून जर काही सुखाचे दिवस, दुःखाचे दिवस अशा ठिकाणी तुम्ही अगदी 10 दिवस सुद्धा रजेसाठी अप्लाय करू शकता. फक्त तो अर्ज आहे ते तुमच्या मुख्याध्यापकाने तिथून तुम्हाला परमिशन दिली की कोणताही प्रॉब्लेम नाहीये, परंतु ती तुम्हाला नॉन पे मिळणार आहे. आता शिक्षकांच्या रजे संदर्भातले जरी तुम्हाला कितीही काही समटाईम्स कुठे कुठे थोडंसं डॉमिनन्स दाखवला जातो, तुम्हाला रजाच नाहीये अशा पद्धतीचं सांगितलं जातं, परंतु ते तुम्ही घेऊ शकता. फक्त ती नॉन पे असते, विदाऊट पे असते, त्याचं तुम्हाला वेतन मिळत नाही. आता आपण दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया, तो म्हणजे बालसंगोपन रजा. शिक्षण सेवक या कालामध्ये महिला कर्मचाऱ्यांना, महिला शिक्षकांना भेटते का? तर मित्रमैत्रिणी, नक्कीच भेटते. जर तुम्ही सध्या शिक्षक भरतीची तयारी करत असाल किंवा शिक्षण सेवक असाल तर तुम्ही, किंवा फॅमिली प्लॅनिंगचा विचार करत असाल तर मित्रमैत्रिणी नक्की तुम्ही या वेळामध्ये करू शकता, कारण तुमचा ती हक्काची रजा आहे. ती विथ पे मिळते की विदाऊट पे मिळते? शासनाला समान काम समान वेतन याच्यानुसार सर्वांनाच विथ पेच ही रजा द्यायला हवी, त्याच्याबद्दल कोणताही वाद नाहीये, आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना. परंतु शिक्षण सेवक म्हणून काम करत असताना सध्या शिक्षण सेवक पिरियडमध्ये तुम्ही जेव्हा मॅटर्निटी लीव्हमध्ये जात असता तेव्हा कदाचित तुम्हाला 6 महिन्याचे ते पेमेंट देणार नाहीत, परंतु मग तुमचं ते पेमेंट लॅप्स होतं का? तर मित्रमैत्रिणी, होत नाहीये.
जेव्हा तुमचं शिक्षण सेवक कंप्लीट होतं तेव्हा मात्र जेव्हा तुमचं पूर्णतः सहाय्यक शिक्षक असिस्टंट टीचर म्हणून निवड होते तेव्हा मात्र तुम्हाला त्याचं ते पेमेंट तुम्हाला पाठीमागचं पेमेंट सुद्धा मिळतं, किंवा जर तुमचे मुख्याध्यापक चांगले असले, तुमचे EIO चांगले असले तर मात्र तुम्हाला त्यांच्यापर्यंत तुमचा अर्ज पोहोचवला तर तुम्हाला ऑफिशियली 6 मंथची ग्रँटेड रजा मिळते. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की चाइल्ड केअर लिव्ह याच्यामध्ये मिळते का? तर शिक्षण सेवकांना चाइल्ड केअर लिव्ह मिळत नाही, कारण चाइल्ड केअर लिव्ह जवळपास 2 महिन्याची सुद्धा असते, 6 महिन्याची सुद्धा काही कर्मचारी घेतात. तर यावेळेस फक्त मॅटर्निटी लिव्हमध्ये याच्या संदर्भात तुम्हाला रजा मिळू शकते. आणि चाइल्ड केअर लिव्हसाठी जर तुम्ही गेला तर मात्र तुम्हाला ती विदाऊट पे मिळेल. आणि जर तुमचं लक चांगलं असलं, तुमचे तिथले मुख्याध्यापक आणि जसं मगाशी सांगितलं EIO जर चांगले असले तर मात्र त्यांनी व्यवस्थित जर प्रस्ताव पाठवला, ऑथेंटिक कारण दिलं तर मात्र तुमचं शिक्षण सेवक कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला पाठीमागचा पगार मिळतो. आता EL आणि CLचं काय? आता CL बद्दल कॅज्युअल लिव्ह म्हणजे तुम्हाला 12 शिक्षण सेवकांना सांगितलेलं आहे. तर इयरली कसं आहे, तर इयरली सुद्धा शिक्षण सेवकांना रजा मिळत असतात, परंतु त्या त्यांच्या कधी त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये ऍड केल्या जातात जेव्हा हा शिक्षण सेवक 3 वर्ष सक्सेसफुली आपला कार्यकाल पूर्ण करणार आहे, तेव्हा त्याच्या EL असतात, वार्षिक रजा असतात, त्या मात्र त्याच्या सेवा पुस्तिकेमध्ये ऍड केल्या जातात. आणि जेव्हा तो सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणार आहे तेव्हा त्याला त्याचं बेनिफिट मिळतं. अदरवाईज जे सहाय्यक शिक्षक आहेत आणि शिक्षण सेवकांना समानच रूल असायला हवेत, परंतु यांना कोणताही वैद्यकीय बेनिफिट भेटत नाहीये जो जनरली बाकी शिक्षकांना भेटतो. सहाय्यक शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही फुल फ्लेज शिक्षक म्हणून जॉईन होणार आहात 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तेव्हा भेटतो, परंतु अशा कंडिशनमध्ये तुम्हाला त्याचा सध्या शिक्षण सेवकांना कोणताही असा बेनिफिट भेटत नाही. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली तो शासनाने द्यायला हवा. रादर शिक्षण सेवक कालावधी असेल किंवा शिक्षण सेवक हे जाचक हे रद्दच करायला हवं, परंतु शासनाची मानसिकता नाही आहे, कारण लाडक्या बहिणीमुळे सध्या हे सरकार ऑलरेडी पैशाने कंगाल झालेलं आहे असं आपल्याला दाखवलं तर जातं. त्यामुळे सध्या तर याच्या संदर्भातला कालावधी कमी करायचा किंवा शिक्षण सेवक रद्द करायचा असं शासनाचा कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्याच्यासोबतच अजून एक तुमचा प्रश्न असेल की कोर्टाचं सध्या काय आहे, तर कोर्टमध्ये ऑलरेडी याच्या संदर्भात 2दा कोर्ट केस टाकण्यात आल्या होत्या. 2012 मध्ये, 2015 मध्ये, 25 मध्ये सुद्धा टाकण्यात आलेले आहे. सध्या त्याचा अजून कोर्टामध्ये आहे, त्याचा अजून फायनल निकाल आलेला नाही, परंतु जेव्हा पहिल्या 2 केसेस झालेल्या आहेत त्या शासनाच्या बाजूने निकाल लागलेला आहे. कारण राज्यामध्ये शिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक असे शिक्षक म्हणून 3 इयर्स प्रोबेशन पिरियडवरती ऑलरेडी असे वेगवेगळ्या शासकीय गटातलेच कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे आता सध्याची जी केस आहे त्याच्यावरती काय निकाल येतो त्याच्यावरती बऱ्याच येणाऱ्या भावी शिक्षकांचं भवितव्य सुद्धा अवलंबून असणार आहे. 12 शिक्षकांच्या संदर्भातला नैमित्तिक ज्या रजा आम्ही तुम्हाला सांगतोय, कॅज्युअल लिव्ह संदर्भातल्या बोलतोय, याच्या संदर्भात जर तुम्हाला कुठंही कोणी घेण्यासाठी जर तुम्हाला अलाउ करत नसेल तर डोंट फॉरगेट टू मेल अस balusha.sb@gmail.com या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID आहे. सोबतच अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्हाला हा GR हवा असेल ज्याच्या संदर्भात आता आपण माहिती दिलेली आहे तर मात्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगलची लिंक आहे, त्याला तुम्ही क्लिक करू शकता आणि तो GR तुमच्या जीमेलमध्ये नेक्स्ट 2-3 दिवसामध्ये येऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला जेव्हा रजेसाठी अप्लाय करायचं आहे तेव्हा त्या GRची सुद्धा एकदा कॉपी लावायची, जेणेकरून तुम्हाला म्हणजे एक शिक्षण सेवक काम करत असताना ऑलरेडी कामाचं खूप बर्डन आहे आणि हे नवीन बर्डन तुमच्यामध्ये ऍड होणार नाहीये. मित्रमैत्रिणींनो, शिक्षण सेवक, शिक्षक भरती मग ते कोणताही शिक्षक असो यांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे आम्ही शिवनिटी फाउंडेशनच्या टीमच्या मार्फत लढत आहोत आणि असंच लढत राहू. आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील आमच्यापर्यंत कनेक्ट व्हायला विसरू नका, कारण कसं आहे की आपण एकमेकांना साथ देऊया आणि लढूया आणि जिंकूया सुद्धा. धन्यवाद.